तरी त्या रावणाच्या ऐश्वर्याचं वर्णन करीत असताना ब्रह्मदेवाचं खानदान, त्या विश्रव्यानं दुसरं लग्न केलं कैकसी बरोबर, शिव उपासना करणारी कैकसी, तिला 5 लेकरं झाले, रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका। मी जमलेल्या लोकांना विचारतो, तुम्हाला गरोदर स्त्रीनं दर्शन घेतल्यावर तुम्ही कधी असा आशीर्वाद दिला का तुला रावणासारखा मुलगा होईल और त्याच्यासारखा ऐश्वर्य, 80,000 बायका। मला एकानं विचारलं, महाराज ढोक महाराजांनी रामकथा सांगितली इथं, त्यांनी सांगितलं 80,000 बायका, खरंच होत्या का? मी म्हणलं, बा मी नव्हतो त्यावेळेस, मला ढोक महाराजाला, संजय महाराज पाचपोराला विचारू नका, भरत पठाडेला, आबाला विचारा। ते म्हणले का? यांनी केलेत लग्न, आम केलंच नाही, ते कुंकवाची उटा ठेवीन बोडका दिवे कशाला? त्याच्यामुळे त्या भानगडीत पडत नाही का? अरे वनवासी असून सुद्धा रामासारखा मुलगा व्हावा म्हणतो, ऐश्वर्य संपन्न रावणासारखा का म्हणत नाही? कोणती गोष्ट रामापेक्षा रावणाची कमी आहे? सिद्ध करून दाखवा मला। तो रावण 7 कोटी घरं सोन्याचे होते, आमचे पत्र निघणत महाराज, संडास बाथरूम नाही, त्याचं इतकं ऐश्वर्य, 14 चौकड्याचं आयुष्य, 14 वेळेस ब्रह्मदेव मरायचा आणि जगत नाश व्हायचा आणि पुन्हा जगत निर्माण झाला तरी रावण होताच। 14 चौकड्याचं आयुष्य, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, 33 कोटी देव, कामाला नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या। आणि त्यावेळेस एके दिवशी रावण आपल्या कपाळाला हात लावून सचिंत खिन्न दुःखी होता। नारद ऋषीचं आगमन झालं, नारदाचा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा, आणि कधी दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्याला बघितल्यावर समाधान वाटतं त्याला पुण्यवान म्हणावं, ज्याला बघितलं की हानाव वाटतंय त्याला पापी समजावं, हे लक्षण आहे त्याचं। कपाळाला हात लावून बसलेला दुश्चित रावण बघितला। नारद ऋषी म्हणले, 33 कोटी देव तुझ्या घरी कामाला आहेत, नवग्रहाच्या पायऱ्या केल्यात, भगवान शंकर सबदेवन के देव बडे देव, महादेवाचा तू मानसपुत्र आहेस, आणि तुला काळजी करायचं काम, कारण नियम आहे महाराज, हरी आला हाता आणि मग काहीची भय चिंता, चिंताही करण्याची गरज नाही आणि भीती बाळगण्याची गरज नाही। देव सखा जरीन जग अवघे कृपा करी। मग 33 कोटी देव तुझ्या बंदीखान्यात आहेत, मानसपुत्र आहेस, 4 वेदाचा ज्ञाता आहेस, मी तरुण जाईल याचं नवल नाही, आप तरे ते की कोण बराई, पण माझ्या पाठीशी असणारे हे जे राक्षस आहेत ते एका माझ्या शब्दाकरता कोणाबरोबरही युद्धाला तयार होतात, त्यांच्या उद्धाराची मला काळजी आहे, माझा उद्धार होईल नवल नाही। भगवान शंकर माझे आहेत, महाकालेश्वर माझा आहे, पण या सगळ्या माझ्या पाठीमागं जे आहेत त्यांची जबाबदारी, बरोबर आहे कसं आहे? ज्यांच्या भरोश्यावर निवडून आले त्या माणसाची मनोकामना नाही, निवडून आलो माझं काम झालं, पुन्हा ते पाडतेत, मला पाडलंय। क्लिप बघितली असेल साहेबानं, गोपीनाथरावनं मला परळीत कीर्तनाला माणसं, भागवताला माणसं, दिंडीला माणसं म्हणून माझ्या माळ्याच्या वार्डमध्ये मला उभं केलं। मी आशा करून गेल्याबरोबर माझ्या विरोधातले माणसं, जरा विषयांतर झालं तरी मूळ पदावर येणार आहे, काळजी करू नका। हां, माझ्या विरोधातली माणसं म्हणले, यांनी कीर्तनात, भागवतात, दिंडीत, भजनात म्हणू द्या, कमळाला मध्य ह्याला हाणायचं, इतके विरोधक तयार। पण महाराज
मी महाराजाची औलाद आहे. माझा बाप 94 वर्षापर्यंत कीर्तन भजन करीत राहिला आणि रात्रंदिवस इथं पायी प्रवास करून कीर्तन केले. देवानं पाठीराखा होऊन काम केलं त्यांचं. मग मलाही थोडी अक्कल असेल की बाप बैसा बेटा. मग मी कुठंही साहेब एकच अभंग घ्यायचा. वचन आहे का कमळापती, माझ्या अभंगातच आहे कमळापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी. लोक म्हणले काय करा महाराज, तुम्हाला खोटं वाटलं. माझ्या घरामध्ये 14 मतं, माझे सगळे नातेवाईक, 3 चुलते 3 चुलत्या, त्यांना 2-2 लेकरं, त्यांच्या बायका. मी हात जोडून गेलो की गडी बाया म्हणायचे दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच. फसलो. मतदान झालं, मला 8 मतं पडली. टळकन डोळ्याला पाणी आलं. साहेब म्हणले कीर्तनाला भजनाला माणसं. मी म्हणलं तसंच आहे. सगळ्यात जास्त राज ठाकरेच्या सभेला गर्दी आणि एक माणूस निवडून आला. काय वाटलं असेल तसं मला वाईट वाटलं, डोळ्याला पाणी आलं. कधी माझा असा अपमान माझं म्हणून ती शूटिंग केलेली दाखवली. बघू द्या बरं महाराज. ती शूटिंगमध्ये मी हात जोडायलोय, पुढे चाललोय, लोक असं करायलेत आणि माझ्या मागचे माझी भावकी. आणि त्या दिवशी मला तुकोबरायचं प्रमाण काका खरं वाटलं. चिवडोन या नाशी तुझ्या घरच्याने केली. ज्ञानोबारायला त्रास द्यायला कोण आणतं? बंडोपंत. चीनचे आलते. तुकोबारायला भजन बंद करायला कोण आलते? पाकिस्तानचे आलते. एकच सांगतो, अख्ख्या जगातला हिंदू एक झाला तर सगळ्या जगावर राज्य करू शकतो. पण हिंदूच हिंदूला विरोध करतो म्हणून हे वाईट आहे. तसं आपणया घात करून शत्रू झालो मी दावेदार. माझा मीच शत्रू, माझा मीच मित्र. मग म्हणणं काय, माझं राक्षस कुळ उद्धरून गेलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला 3च मार्ग आहेत, 3च साधन आहेत. अगा मी एक लानीचे खागे, मज एवो ये भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. दांडेकर मामा आमच्या गुरुनं सांगितलंय. ही ज्ञानोबारायची ओवी लंडनच्या म्युझियममध्ये सोन्याच्या अक्षरानं लिहिलेली. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. जीवच शिव होतो. तुका म्हणे कैची किवन कोठे जीव निराळा. आणि 3रा मार्ग आहे वैर. वैराचे निमिषे काय, माते न पविजेची कंसे. शिशुपाळानं कैसा शतदा दुर्वाक्यशैली निस्तेजलाशी, पण त्यांनाही मोक्ष दिला. तसं माझ्या राक्षस कुळाचा उद्धार करण्याकरता मी काय करू? रामाबरोबर वैर करायचं. आणि सगळ्यात जास्त वैर महाभारत आणि रामायणामध्ये झालंय फक्त एका स्त्री करता. द्रौपदीचे केस धरले, तिच्या पदराला हसडा दिला, तिला नग्न करण्याचा प्रयत्न झाला, म्हणून पूर्ण कौरव कुळ खलास झालं एका द्रौपदीच्या इज्जती करता. एका सीतेच्या इज्जती करता प्रभू रामचंद्रानं ब्राह्मण कुळातला रावण कुळासहित संपविला. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. तरी पण त्यांना सत्कीर्ती म्हणत नाहीत. आणि जगायचं असेल तुम्हाला तर एकच आहे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि उत्तम कीर्ती कधी जगायचं असेल तर बाबा, कीर्ती, अपकीर्ती आणि सत्कीर्ती हे 3 प्रकार आहेत. कीर्ती म्हणजे सामान्य आहे, समोर आहे तोपर्यंत. अपकीर्ती गेल्यावर सुद्धा त्यांच्या नावानं तळतळाट.
तसला नको रे आमच्या खानदानात. म्हणून आमच्या गोणाईनं नवस केला, पुत्र देई मजला, पण पुत्र कसा पाहिजे. जननी जने तो ऐसा पूत, संत दाता या शूर, संत दाता या शूर, नहीं तो जननी वांज बली क्या खोवत अपना नूर. एक तर संत व्हावा, दाता व्हावा, नाही तर शूर व्हावा. शूर जर नसेल तर जन्माला येऊन काय केलं, दाता नसेल तर जन्माला येऊन काय केलं, आणि संत नसेल तर जन्माला येऊन काय केलं, वाया गेले. म्हणून आमच्या तुकोबारायानं समाजापुढे एक आदर्श ठेवला. तुम्हाला जगायचं असेल तर चांगलं जगणं कशाला म्हणतात. तुकोबाराया सेवेकरता घेतलेल्या तुका म्हणे जावे, 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 तुका म्हणे जावे. कीर्तीने बरवे, सगळ्या जगाला सांगतात, तुम्हाला जगायचं असेल तर कसं जगा. सत्कीर्तीने जगणं बरं. चांगलं जगायचंय तर सत्कीर्तीनं. काही माणसाला वाटतं का आपली अपकीर्ती व्हावी, पण स्वभाव गुण. आणि आपल्याकडं म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एका गावात एक माणूस होता, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल. कोणी त्याला चांगलं म्हणायचं नाही. त्याचं बोलणं म्हणजे कात्रीसारखं. भावात भावाचे भांडणं, बहिणी बहिणीचे भांडणं, बाप लेकाचे भांडणं, नवरा बायकोचे भांडणं. त्यानं बोललं, सहज बोलणे, हेंडगा लावणे, सहज बोललं. आता आमच्या भरत महाराजांचे भाऊ दोघंही चांगले वाजवणार, पण सहज म्हणायचं, भरत महाराज काही म्हणा, तुमच्या भावाला तुमचं देखवत नाही. उगाचच की. यांच्या मनात शंका. आणि एखाद्या वेळेस यांच्या भावानं सांगितलं ना, भरत कुठं चाललास कोदरीला, तू थांब मी जातो. हां, देखवलं नाही ना माझं, लगेच मनात संशय, भांडणं.
नवरा बायकोत भांडणं. वहिनी झाला का स्वयंपाक? अण्णा कुठे गेले? गंगाखेडला गेले. दिसू लागले बरोबर दुसरंच कोण होतं. काही गरज आहे का? हां, पण याच्या बोलण्यानं आल्याबरोबर त्या बाईनं उपास नाही, कोणाला घेऊन पहिल्यासारखं मन राहिलं नाही, बाहेरच असतेत. घरी आल्याबरोबर वाट बरं स्वयंपाक मी शनिवार सोडला नाही, जिला बरोबर घेऊन फिरलात. कोणाला घेऊन फिरलो? यष्टीत 60 माणसं होते. माझ्याबरोबर कोण होतं? मला बापूजीनं सांगितलं, आणलं धरून त्याला. घरी असं सांगितलंस का बाबा? वहिनी मनावर घेऊ नका, इयरीज बोललो. अरे त्याची सोडचिट्टी होण्याची, फाशी घेण्याची वेळ आली ना तुझ्या बोलण्यानं. आता नवरा बायकोचं भांडण झालं, दुसरी करील ही दुसरी करील. बाप लेकानं एकुलता एक मुलगा, बसा ना थोडं. काय कितीही मरमर कर, एकुलता एक आहे. म्हातारं मेल्याशिवाय तुझ्या हातात कारभार येत नाही. सगळा कारभार त्याच्या हातात आहे. तुला काही पाहिजे असलं की त्याच्याकडे मागावंच लागतात का नाही? हो, घे ना वाटून. किती दिवस म्हाताऱ्याच्या हाताकडे बघतील. आता एकुलता एक पोरानं बापे जोडिले लेका होय, मग त्यानं पुन्हा वाटून देण्याची काय ताकद? तुमच्याच हातात किती दिवस बघू. हे असे भांडणं लावायचे. लोक त्याला म्हणायचे चांगल्या मौतीनं मरणार नाहीस. त्यांना मेल्यावर सुद्धा तुम्हाला हातकड्या घालील. मागणं मोरीन खंडोबाची वारी. अरे आम्हीच आहे तुला शेवट. घरी तर कोणी नाही, बिनईडीचं मुसळ. महाराज शेवटचा काळ आला, बिमार पडलं, त्याला कळालं या बिमारीतून उठत नाही. पैसे दिले दौंडीवाल्याला, गावातल्या लोकांना दौंडी देऊन पाराकडे बोलवलं. कशानं बोलविले, कशाला बोलविले, लय खौट माणूस कशाला बोलविले. सगळे लोक जमले. गडी बाया लहान मोठं सगळ्याच्या पाया पडलं. मी जन्मभर वाईट वागलो, मला पश्चाताप व्हायलाय, मला माफ करा. आणि मी इतका वाईट आहे की मेल्यावर सुद्धा मड्याचे भांडणं लावील. म्हणून मला दुसऱ्याच्या मसनवाट्यात जाळा. आणि मरण्याच्या तुम्हाला मला जाळण्याच्या अगोदर ज्याला ज्याला त्रास झालाय त्यानं 5-5 खेटरं मला मारायचे. तुमच्या खानदानाची शपथ म्हणून सगळ्याच्या पाया पडलं. घरात गेलं, दरवाजा बंद केला, कोनाड्यात पाय ठेवले, मेलं. आता चांगला माणूस नाही दिसल्यावर, दिसलेच नाही, पण असलं नाही दिसल्यावर कधीतरी तुम्हाला दवणे दिसा वाटायलेत का? मुंगूस दिसा वाटायले ना? मांजर आडवी दिसा वाटायली का? शुभ शकून नाही ना. म्हणून दिसलं नाही, मेलं का काय बघा. सवण्यातून पोरग सोडलं आणि दरवाजा काढला तर हे कोनाड्यात पाय ठेवून मेलेलं. मग आता मला सांगा, त्याच्या हरिपाठ म्हणून गंगेचं पाणी आणून कोणी वतील का? भड भड पाणी टाकलं, तिरडी बांधली. गावातलेच नातेवाईक कोणी नव्हतं. गावातल्यानंच एकानं अग्नी धरला, एकानं 2-4 खंदेकरी झाले. पण ते तिरडीवर झोपवायच्या वेळेस ते ताटलं होतं ना. त्याला झोपवा की. झोप येलं की पाय वर व्हायचे. ताकदवान माणसं असे दांडगाईनं त्याचे वाकडे तिकडे पाय करून बांधलं. चला म्हणले दुसऱ्याच्या मसनवाट्यात. दुसऱ्याच्या मसनवाट्यात गेली की तिथले माणसं गावातले काठ्यान कुऱ्हाडी घेऊन. तुमच्या गावात मसनवाट आहे ना? आमच्यात का? आमच्या इकडं कशाला तुमचं दलिंदर? महाराज सकाळपासून दिवस मावळेपर्यंत फिरत होते. ती अग्नी घेतल्याला म्हणला कोणते अवधस आहोत, कशामुळं आलो असेल मी. ते खंदेकरी म्हणले लेख करायला कधी घेतलं नाही, याला घेऊन फिरायलो तर काय वरात काढली यानं. मेल्यावर सुद्धा सतवायलंय. 12 गावची शिव होती आणि तिथं झाडाला टेकून ती तिरडी उभी केली आणि म्हणले लय फिरविलस,
मला हाणू द्या. प्रत्येकानं आपले आपले खेटर काढले. आता त्या मलाही कळत नाही बरं का, मी भोळा माणूस आहे. मढ्याच्या पुढे रडल्यावर कळतंय का मढ्याला? तुम्ही रडायलात का कळतंय का हसायलात का कळतंय? तुम्हाला दुःख झालंय का सुख झालंय त्या मढ्याला कळतंय का? पण या बाया कुणी मेल्यावर असा हनवटीला हात लावते. कसा सोडून गेलास, कसा गुलुगुलू बोलत होतास, एकदा तरी बोल की, काय डोळे लावून बसलास, एकदा तरी डोळे उघडून बघ की. आणि खरंच त्यानं डोळे उघडल्यावर आणि खरंच त्यांना असं खटकन डोळे उघडायचे आणि बोल की म्हणल्यावर चलायचंय का म्हणल्यावर, अरे बांधून या देती यमाचे हातीन भूषणे घेती काढून या. तुम्हाला वाटतं का मी मेल्यावर ह्या माझ्या अंगठ्या माझ्या बरोबर येऊ देतील? तुमच्या कोण काढून अरे दवाखान्यात ऑपरेशनला नेलं तर लॅकेटन पैसे गाडी घेऊन गेले दुसरे. त्यांना वाटलं हे वाचत नाही, मी वाचून 5 महिन्याने आले. अरे महाराज हे नेलत मरणारे वाटलं का भूत होऊन लागल माग. महाराज तसं खेटर हाणायला सुरुवात केली. एकाचे 5 दुसऱ्याचे 5 आणि ते गर्दा फट फट मारल्याचा. आता त्या मड्याला काय, मड तर मरून गेलेलंच ते. त्याच वेळेस DSPची SP ची कॉन्स्टेबलची पोलिसाच्या गाड्या आल्या वाय 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 करीत. आणि त्या गर्दा झाल्याबरोबर त्या SP सांगितलं उधर क्या चल रहा है देखो देखो उधर जाओ. ती पोलीसची गाडी गेली आणि उतरली. महाराज त्या पोलिसाला बघितलं, ज्याच्या हातात खेटर होतं हाणू लागलेलं त्यानं टाकलं, ते पालतं पडलं, ते जाईना, ते असं करायले. आणि त्या पोलिसानं बघितलं, साहब या खून हो गया, कत्तल हो गया. महाराज असलं झाल्यावर तर त्यांची सुगी, जसं सप्ते असल्यावर म्हणणारे वाजवणाऱ्याची महाराजाची सुगी, सप्ते नसल्यावर सुगी आहे का? या जेवायला सुद्धा चहा प्या पण म्हणत नाही हो. योगानं आली गाडी, त्यांनी बघितलं, ये मर गया तुमने मारा. लोक म्हणले ते अगोदरच मेलं होतं. त्या साहेबाने एकच विचारलं, आज तक मुर्दे को किसी ने जूते से मारा है क्या? खरं सांगा ना, किती वाईट असलं तरी मढ्याला कुणी आणखी खेटरानं मारलंय का? किती सगळ्या जगाचा राग असू द्या, साप मेल्यावर त्याला पुन्हा कुणी दगड मारलेला बघितला का? ते मरू. ये जिंदा था तुमने मार मार के मार दिया, लगाव हातकडी. आता ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. महाराज त्याचं पंचनामा झाला, पोस्टमार्टम झालं आणि त्या डॉक्टरनं सांगितलं हे 2 दिवस अगोदर मेलेले. सुटका झाली पण लावली ना हातकडी. आता मला सांगा, याची अपकीर्ती आहे. अशी अपकीर्ती जगाला कोणालाही आवडत नाही. कीर्तीनं जगणं, सत्कीर्तीत मरणं आवडतं. पण महाराज सगळ्याला सत्कीर्ती असा वाटते, पण सत्कीर्ती कोणाची होते? जगणाऱ्याची सगळ्याची सत्कीर्ती होत नाही. कोणाची सत्कीर्ती मागं राहते त्याचं वर्णन केलंय. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या. दोन्ही लोकांमध्ये त्याची, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. तशी उभय लोकांमध्ये उत्तम कीर्ती होते, पण कोणाची? देव चित्ती राहिल्या. आणि देव चित्तामध्ये राहण्याकरता नाना प्रकारचे साधनं केले. कान्होबा महाराज सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती ओ याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली अडफाटा, योगाभ्यासे सिद्धिरोधिता ती वाटावो. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडी याला बुद्धीचा वो मळ, आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. तुम्हाला
तसं सर्वस्वासी मुकावेन तेने प्रभूशी जिंकावे. लाठालीला संसार केला सडून मीचा मार. तुम्ही अशी जिद्द करा पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे. भावेन देवो वशमा नयंती. भावबळे आकळे एरवीन आकळे. भावे विन देव नकळे निसंदेव. गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून देवा कारणे भाव तस्मात. मग अशा भावानं देव तुम्हाला मिळतो. पण देव मिळवीत असताना मध्ये जर काही येत असतं तर मनोनी रुसलो संसारा. सर्प हा विखार पांढरा. तुझसी अंतर रे दातारा. याची दावेदारा निमित्त. म्हणून आमच्या तुकोबारायानं सांगितलं, जो आपल्या वैराग्यानं, ज्ञानानं, तितिक्षेनं, विरक्तीनं देव प्राप्त करण्याकरता संसार जिंकतो तो खरा शूर. आणि त्याला देवाची प्राप्ती होते आणि त्याची कीर्ती अजरामर राहते. म्हणून जो असा आपल्या कर्तृत्वानं सद्गुणानं संसार जिंकतो, जन्म मरण जिंकतो, त्याला शूर म्हटलेले अभंगाच्या पहिल्या. जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. एक तर सोडिला संसार माया तयावरी फार. नाही तर जिंकावा संसार. जन्म मरण ज्याने जिंकलं त्याला शूर म्हटले. शुरा साजती हत्यारे, गांड्या हसतील पोरे. म्हणून एर काय ती बापुडी, कीर अहंकाराची गोडी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. आणि एकदा देव आपलासा केला मग तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. तुम्ही म्हणाल तुम्ही अच्युतात्मे निजधारी. देव तुमचा आज्ञाकारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. एरवी हाती न धरी अनाते. मंगळवेड्याला श्यामा नावाची कळवातीन, तिला मुलगी झाली. तिचं नाव कान्होपात्रा ठेवलं. ती इतकी सुंदर कळवातीन नाचणारी होती. कोणी तिच्या खानदानाला चांगलं म्हणत नव्हतं. पण खऱ्या वारकऱ्याची दिंडी बघितली तिनं. आणि वारकरी पांडुरंगाचं वर्णन करीत होते अभंगामध्ये. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तिला आपल्या स्वरूपाचा अभिमान होता. तिनं म्हणली, तुम्ही ज्या देवाचं नाव घेता तो देव माझ्यापेक्षा सुंदर आहे का? खरे वारकरी म्हणले, तुझ्यासारखे तिथं झाडायला आहेत. चला निघते मी. साड्या घ्या, दागिनेचे डब्बे घ्या. तुला देव पाहायचाय ना? होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. कधी ज्याला जगातली आई पाहिजे असेल त्यानं मुलगा होऊन पाहावं. पुरुष होऊन पाहू नका. न मातु परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी.
स्वर्गापेक्षा काही मोठं असेल तर जन्मभूमी आणि माता. सगळ्या जगापेक्षा 9 महिने तिचा संबंध त्या मुलाशी जास्त येतो. बापाचा येतो, जन्मल्यावर नाव लावते. किती त्याग असेल त्या बाईचा. 9 महिने पोटात वागविते आणि नाव कोणाचा मुलगा म्हणून देते? बापाचं. बापाचं नाव सांगता येतंय म्हणूनच ती 9 महिने वागविते. नाही तर वागून जर बापाचं नाव सांगता आलं नाही, अरे कर्णासारखा सूर्यपुत्र टाकून द्यावा लागला कुंतीला. भगवान कृष्ण परमात्म्याची आत्या वसुदेवाची बहीण, पण नाही मुलगा महाराज, नवऱ्याचं नाव सांगता आलं नाही म्हणून. आता ह्या बाया म्हणतात आमचं लेकरावरच प्रेम आहे, अभंगवी आहे ऐशी कळवळ्याची जाती, हां लेकुराचे हित. पण माफ करा जरा, मी विचित्र बोलणारा माणूस आहे. यांचा मुलापेक्षा नवऱ्यावर जास्त प्रेम असतं. लोक म्हणते कसं काय? कुठं कीर्तनाला सुखदुःखाला जायचं तर तानं लेकरू जावळाचं कसं न्याव तिकडं, म्हणून शेजारच्या बाईला सांगते हे 2 घंटे सांभाळ लेकरू. कधी मला माहेरी जायचंय, माझा नवरा 2 दिवस सांभाळा म्हणतात का? नाही ना. हे असं माझं मुसळासारखं उलट बोलणं आहे. याला अध्यारोप अपवादाभ्याम म्हणतात. योगायोगानं होय होय वार करीन पाहे पाहे रे पंढरी, माळ घातली विना घेतला भजन करीत निघाली. अरे महाराज, कितीतरी वारकरी, कोणाचंच कोणाकडे लक्ष नाही. ती सुंदर आहे, माणसं वळूवळू बघत होते पण तिच्याकडं. कारण नाग से नागिन बुरी हात लगत कटकाय, नागिन से नारी बुरी देखत लहरी आय. पण तिच्याकडे कोणी बघायला तयार नाही. सगळ्याची ओढ लागला टकळा पंढरीचा. सगळे तिथं गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, लांबून गरुड पारापासून बघितलं. गरुड खांब्याजवळ दिसायला नाके डोळी निट्टस आहे, समचरण आहे, समदृष्टी आहे. पण माझ्या इतका नाजूक आहे का म्हणून दर्शनाला गेली आणि तिनं आपलं बोट भगवंताच्या पायावर टेकवलं. देवही कसा गर्वाचं घर खाली, तिला सौंदर्याचा अभिमान होता. जगात माझ्यासारखी सुंदर कोणी नाही. भगवंत इतका नाजूक सुकुमार पण दाखवलं, जिथं बोट टेकवलं तितकीच बाजू दबली. ओहो, इतके नाजूक मी नाही म्हणतेत बरं का. हे जुने लोक सांगतेत इतिहासकार. त्या बाजीराव मस्तानीवर त्यानं राज्य पेशवाई सोडून दिली. ती मस्तानी इतकी सुंदर होती ना, तिनं पान खाल्लं तर बाहेरून लाल दिसत होतं. आता इथं काहीच दिसणं आणि तरी महाराज माणसं गुंग व्हायलेत. आधी होता भला पर्या रांडेने नाशिला. ही वासना नावाची रांड सगळ्याच्या धर्माचं पुण्याचं वाटोळं करायला आली, म्हणून जन्म घेणे लागी वासनेच्या संगी. पण ती देवाकडे न्यायण्याची वासना झाली. बस आजपासून माझं जीवन मी तुला अर्पण केलं. तिचं सौंदर्य बघून एका हिंदूनं हैदराबादच्या राजाला सांगितलं, मुसलमानाच्या, साहब वहाँ एक जनाना है, बहुत खूबसूरत है, अपने जनान खाने में होना. त्यांनी पाठवली माणसं. त्या बाईला धरलं, चल म्हणले, संपलं तुझं. महाराज एकदा दर्शन, शेवटचं घे म्हणले. काय दर्शन घ्यायचं? गेली, डोळ्यातून अश्रूच्या वारा आणि सांगितलं, देवा मी कळवातीन असल्यामुळं माझी भक्ती तुला पटली नाही. त्या मुसलमानाला माझ्या शरीराचे भोग भोगण्याकरता पाठवून दिलंस. मी माझा देह समर्पिजे देवा तुला अर्पण केलाय. आता या तुला अर्पण केलेल्या देहाला त्या मुसलमानानं जर विषय भोगानं लक्तर जोडले तर लाज तुझी जाईल. असं म्हणून तिनं पायावर मस्तक ठेवलं. तुम्हाला चमत्कार सांगू, 700 वर्षापूर्वीची घटना. तिच्या मुखातून दिव्य ज्योत निघाली. ती पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रविष्ट झाली. राही रुक्मिणीपेक्षा तिला पांडुरंगानं जवळ समाधी दिलं आणि त्या समाधीचं नाव तर्टी वृक्ष आहे.
आणि पंढरपूरला गेलेला कोणताही वारकरी राही रुक्मिणीच्या अगोदर त्या तरटी वृक्षाचं कानोपात्राचं दर्शन घेतो. याला म्हणा उत्तमची उरे कीर्ती मागे. तिनं आपला विषय भोगाचा सगळा व्यवहार सोडला म्हणून ती देवाशी एकरूप झाली. आणि नियम आहे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेतेही पुराणी वंद्य झाली. 1-2 मिनिटाचा दृष्टांत सांगून सेवा समाप्त करतो. कबीर महाराज काशीमध्ये राहत असताना काशीला जाणारे वारकरी म्हणले, आपल्या वारकऱ्याचा कैवार घेणारा कुणी आहे का? म्हणले कबीर महाराजांचं घर आहे. वारकरी गेले भजन करीत करीत. या 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 बोरे टाकले. बोरे असतेत ना ते टाकले, बसविलं. बायकोला सांगितलं जेवणारे सगळे करा. ती म्हणली करा करा, काहीच नाही, काळजी करू नको, तू चुलीला तर पेटू घाल, आदंत ठेव. दोघं बापले गेले. गैरसमज करून घेऊ नका, दृष्टांत एकांगी असतो. सिद्धांत कळाला की दृष्टांत सोडून द्यायचा. दोघं गेले, एका दुकानदाराची भिंत फोडली, पोराला तिकडं पाठवलं आणि जितकं लागतंय त्या साधूला तितकंच सामान चोरायला. तेल, तिखट, मीठ, जिरे, मोहऱ्या, पीठ, तांदूळ, डाळ, हे सगळं मसाला, ते सगळं त्यानं आणायचं, बाहेर आणायचं. याने गठुडे बांधले आणि दुकानदार जागा झाला. आपल्या दुकानात खडखड खुडखुड व्हायले म्हणून गेला दुकानदार. त्याला बघितल्याबरोबर अंधार केला आणि त्यानं मुंडकं काढलं महाराज त्या बोगद्यातून बाहेर निघण्याकरता. दुकानदारानं धरले पाय. हे पाय सोडीनं ते मुंडकं सोडीनं बाप कमाल मध्ये अडकला. याला जर कळालं तर माझ्या घराण्याचे अब्रू जाईल, चोराचं लेकरू म्हणून बदनामी होईल. आता किती चोरी केली होती हो बंडोपंत? वाल्या कोळ्या इतकी तर माणसं मारून चोरी केली नव्हती ना. साधूला जीव देव जोडे तरी करावा अधर्म म्हणून त्यानं केलं देवा कारणे. आता ओळखू येईल म्हणून त्यानं मुंडकं कापलं, मुंडकं घेऊन निघाला. ते शिदा सामग्री माणसं जीव घातले, माणसं झोपले. सकाळी सकाळी त्या दुकानदारानं ते मढं ओढलं, मुंडकं नाही. यांनी चोरी केली माझ्या दुकानातली, याला शिक्षा, चोर आहे, मग याला शिक्षा काय? सुळावर द्या म्हणले, सुळावर. महाराज मुंडकं नसलेल्या मेलेल्या माणसाला सुळावर दिलं. लोखंडाचा सूळ अनकुचीदार, दोन्हीकून पाय वडले, गुदद्वारामध्ये सूळ गेला, पोटापर्यंत चिरला आणि ते मढ असं त्या सुळावर लटकलेलं, त्याला मुंडकं नाही. आणि साधू संत जेवून निघाले. तुम्हाला चमत्कार, देव चमत्कार घडवतो संतांचं मोठेपण वर्णन करण्याकरता. रेडा बोलत असतो, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. भिंत चलत असती, तुम्हालाही माहीत आहे, मला माहीत आहे. पण ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. देवाला त्यांचे शब्द खरे करण्याकरता ज्ञानोबारायची भिंत देवानं ओढली. हां, योगायोगानं ती दिंडी निघाली. महाराज भजन करीत दिंडी निघाली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि त्या मढ्यानं विचार केला, मी काढून दिलेले लोक जेवले, भजने करायला जेवू घातलं, पण आता जाता जाता यांना नमस्कार करावा. मुंडकं तुटलेल्या अवस्थेत त्या धडानं सगळ्याच्या देखत असा हात जोडून नमस्कार केला. दिंडी तिथं थांबली. मुंडकं नाही, जीव गेलाय आणि तरी हे नमस्कार करतंय. कोण असल?
मग कबीर महाराज रडू लागले, तुम्हाला जीव घालण्याकरता चोरी करू लागलो, त्यानं पकडल्यामुळं मीच मुंडकं तोडलं तुमच्या करता. अरे अरे, आमच्या करता तुम्ही चोरी करून लेकराचं मुंडकं तोडलं. श्रेयाळ राजानं आपल्या लेकराचं मुंडकं कुठून दिलं? देवानं परीक्षा घेतली. तसं याला असं कसं जाऊ देऊत? प्रत्येकानं आपली पुण्याई खर्च केली आणि ते मुंडकं धडाला लावलं आणि कमालला पुन्हा जिवंत केलं. हे चमत्कार घडतात. देव त्यांची कीर्ती वाढवतो म्हणून. कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि हे ज्याला जमत नाही ते अहंकाराचे घोडमेत म्हणून त्यांचा विचार करण्याची गरज नाही. ज्यांनी उखळीकर काकावर त्या परंपरेवर श्रद्धा ठेवली आणि मरत असताना सुद्धा मुलांना सांगितलं, बरोबर आहे का? तुम्ही दोघांनी ठरवलं उशीर किती हो. आईच्या वेळेस सगळ्याच्या वेळेस केशवचं कीर्तन झालंय, बापाच्या वेळेस सुद्धा कीर्तन करायचं. मंचकराव माणिकराव यांनी ठरवल्यामुळं त्यांच्या प्रेमाकरता कीर्तन, आणि त्यांनी एवढा द्रष्ट लागण्यासारखा खर्च केला. म्हणून एक विनंती माझी, आजच्या कीर्तनाची मला दक्षिणा पाकिट नको, फक्त तुम्ही दोघांनी मला आशीर्वाद द्या. अशीच सेवा करीत राहा आणि देव प्रत्येक संकटातून तुम्हाला वाचविल. एवढा फक्त बाबांचा आशीर्वाद लागू द्या. बंडोपंत, तुम्हाला कार्यक्रम ठरला त्या दिवशी बोलणार होतो, पण अगोदरच लोक म्हणते ते लईचं दिमाग दाखवित आहे. नाही महाराज, मी पैशाकरता खूप बेजार होतो, पण काही ठिकाणी पैसे घ्यावेसेच वाटत नाहीत. आमच्या मोहनरावच्या आईकरता 22 तारखेला पुन्हा कीर्तनाला येणार आहे. कीर्तन बुडवणार नाही, पण त्या दिवशीसुद्धा दक्षिणा घेणार नाही. हे म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमा भजन. आणि मरण्याच्या अगोदर एकदा अयोध्येला जाऊन राम मंदिराचं दर्शन घ्या. जन्माचं कल्याण विठ्ठलाची एक देखील म्हणून एकदा 2 मिनिट एकदा तुकोबरायचं भजन, आणि मग पुढील बंडोपंत सूचना देतील संयोजक, आणि त्याप्रमाणे हात वर केली की मरण येऊ देत नाही बरं का. मरणाची वेळ आल्यावर सुद्धा तुकोबरायचं नाव मरण येऊ देत नाही. हा, तुकाराम 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 पुढील सूचना हरिभक्त परायण कैलासवासी भगवानराव रंभाजी दराडे यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम 12 ते 1 या वेळेमध्ये श्री हबप बंडोपंत महाराज मुंडे गोद्रीकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम, तसेच श्री हबप भगवताचार्य गुरुवरे केशव महाराज यांचं उकळीकर यांचं कीर्तन. खरं पाहिलं म्हणजे मला माहीत नाही महाराजांचं वय म्हणजे आता 78 वर्ष सांगितलं ना. 78 वर्षामध्ये वाटत तर नाही, पण त्यांच्याही असलेली जी ऊर्जा आहे, इतरांना ऊर्जा देण्यासारखी ऊर्जा, आणि इतके फिरून आल्याच्या नंतरही ही ऊर्जा मी खरंच आपणाला मनापासून मी दंडवत घेतो आपल्या समोर. आणि खरंच म्हणजे आपलं करावं तेवढं कौतुक केलं पाहिजे. आणि तसेच इथं
आपण जर बघितलं, मला माझ्या आईवडिलाची 75 केली होती ती आठवत आली आहे आणि ती फक्त भरत पटाडे महाराज आणि भरत महाराज सोडगीर यांच्यामुळं मला आठवण झाली. या दोघांच्याही चेहऱ्यावरचा हसी आणि ह्या दोघांचंही म्हणजे ज्यावेळेस मृदंग वाजवत असताना स्फूर्ती आणि हसी इतरांना ऊर्जा मिळते, निश्चित इतरांना पण ऊर्जा मिळते यांच्यापासून. असे हे दोघंही रती महारथी म्हणायला हरकत नाही आणि आपल्या दोघांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. तसेच सनतकुमार बडे महाराज आणि आमचे खुशाल महाराजच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं, आम्ही लहान होतो तेव्हापासून मृदंग वाजवतात. आम्ही भारवडं वगैरे ऐकायचो त्यावेळेस म्हणजे मृदंग वाजवत असतात ते. आणि गावाच्या शेजारी असल्यामुळं आम्हा दोघांमध्ये खूप एकमेकावर प्रेम आहे. आणि गायक मंडळीमध्ये जर म्हणून वाटलं तर सोपान काका राऊत, तसेच सोपान काका बोबडे, अनिरुद्ध महाराज, बबन महाराज, मोतीराम महाराज, ढोलकर आणि कैलास महाराज मुरकुटे आणि सुनील केंद्रे, ही एवढी मंडळी गायक म्हणून आली त्याबद्दल त्यांचंही या माणिकराव दराडे आणि मंचकराव दराडे यांच्या वतीनं मी आभार मानतो. कारण ही एवढी सगळी मंडळी एकत्र येणं हे आपल्या गुजरीकरांचं मी भाग्य समजतो. कारण आपणाला आज आता बघितलं तुम्ही शेवटी आमचे भरत महाराज आणि पटाडे महाराजांचं जुगलबंदी बघितली असेल. त्या जुगलबंदीमध्ये आपणाला ऊर्जा देऊन जाते ती जुगलबंदी. इतकी उत्कृष्ट अशी जुगलबंदी झाली आणि ही थोडी कमी घेतली जुगलबंदी. मला वाटतं आमच्या अवलाची पंचायत त्यावेळेस तर म्हणजे अक्षरशः म्हणजे थांबा म्हणायची वेळ आली होती. इतकी अशी जुगलबंदी असते आणि खूप आनंद मिळतो त्याबद्दल. खरंच इथं सर्वच जण आपण आलात या कार्यक्रमाला आणि आपण मनापासून सर्वांनी इथं बसून कीर्तनाचा स्वाद घेतला आणि या मंडळीकडनंही खूप काही आपल्याला ऐकायला मिळालं. आपण सर्वच स्वाद घेतला त्याबद्दल मी सर्वांचंच माणिकराव दराडे आणि मंचिराव दराडे फॅमिलीच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या वतीनंच आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी जेवल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.